लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवून रेगाया शरण पांडुरंग उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते 184ची करा सोडवून रेगाया शरण पांडुरंग तुका मने माळ गुंतले रहाटे तुका मने माळ गुंतले रहाटे गाडग्याची सुटी फुटलिया 184ची करा सोडवून रेगाया शरण पांडुरंग विठ्ठल माझा आवाज फक्त मला इको थोडा कमी करा माझा राम 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 येऊ देतो राम 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 किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवून रेगाया शरण पांडुरंग नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंग नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो
जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे आदि करून तेच वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती हो विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार मस्तके पायावरी आवार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेरो किती या काळाचा सोसावा ओढसा लागला सरीसा पाठोपाठी 184 करा सोडवून रे गाया शरण पांडुरंग आज ज्या निमित्तानं आपण सगळं गणगोत्र मित्र आप्तेष्ट हितचिंतक ग्रामस्थ मंडळी एकत्रित येण्याचं कारण सगळ्यांना जरी बहुश्रुत असेल परंतु वक्त्याचं एक कर्तव्य असतं त्यानं अल्पपरिहार हा 11:30 वाजता द्यायचाच असतो म्हणून गत 1 वर्षाच्या पाठीमागे आपल्या एका वारकरी रत्नाला आपलं गाव मुकलं होतं अशा मानव जातीला मृत्यूलोकामध्ये शरीर टाकल्याच्या नंतर मानव जातीच्या उद्धाराकरता त्याच्या कल्याणासाठी शरीरावर जे संस्कार झाले असतील नसतील ते कोण पाहत नाही परंतु शरीर संपलं शरीर टाकलं शरीर एकदा गेलं रे गेलो की आता विधी सुरू होतो तो आत्म्याचा आणि मग त्या आत्म्यावर जे काही संस्कार केले जातात जे काही सोहळे त्या निमित्तानं केले जातात त्यापैकीचा आजचा हा एक सोहळाच आहे या सोहळ्याला पिंडदान तर्पण विधीमध्ये खूप महत्त्व आहे या दिवशी गेलेला आत्मा काका बाबा आपल्यामधून गेलेला आत्मा ज्या दिवशी गेला असेल त्या दिवशी सोम सूर्यग्रहणे का येऊनी करती पारवणे माता पिता मरणे अंकित जो दिवस सगळी मंडळी त्याला साक्ष आहेत म्हणून आजच्या दिवशी हे काय करतात ज्या जीवाचा प्रवास आता 1 वर्षभर गेला कुठं गेला काय गेला मग तिथं गेल्याच्या नंतर आजच्या दिवशी त्या आत्म्याला मुक्ती आणि मोक्ष मिळत असतो त्याचा दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश होत असतो आजचा निमित्तानं खूप मोठा असा सोहळा केला पाहिजे पैकी त्या सोहळ्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक आहे गेलेल्या आत्म्याला मुक्ती आणि मोक्ष मिळण्याकरता पिंडदान नावाचा विधी केला जातो तो पिंडदान नावाचा विधी होऊन गेला तुम्ही देवबाप्पांना बोलवून त्यांच्या हातून पिंडदान करून घेतलं दुसरं आता पिंडदान हो झालं त्यांच्यासाठी पण जर त्या आत्म्याचा दोष काय आपल्याला लागले असतील पितृदोष तुम्ही जो म्हणतात आता हल्ली जास्त वाढलंय ते प्रमाण जर त्यांचे काही दोष आपल्याला लागले असतील गड्या माता माऊल्या हो तर ते दोष जाण्याकरता आमच्या माऊल्या काय करत असतात माहिती आहे का पंढरपूरला जाऊ द्या त्र्यंबकेश्वरला जाऊ द्या अन्य कोण्याही तीर्थाला जाऊ द्या माऊल्या म्हणतात तिथं दोष काढण्याकरता वल्ल्या वस्त्रानं स्नान केलं पाहिजे ते वस्त्र बाबा तिथं सोडलं पाहिजे म्हणले ह्याच्यानं काय होतं आई त्या म्हणल्या दोष जातात बाबा हसल्या बघा असंच आहे तिकडं जाण्याऐवजी हा विधी खूप महत्त्वाचा आहे मी तोच सांगायलो तुम्हाला पिंडदान केलं त्यांना आता ही जे ज्ञानदान चाललं का हे दोष जाण्यासाठी आहेत जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर एक पवित्र हरिकथा म्हणून एक का होईना हरिकथा आपल्या दरवाजात झाली पाहिजे गड्या कशासाठी म्हणले आमचे दोष जाण्याकरता दुसऱ्या क्रमांकाचा विधी सुरू झाला आणि हा आटोपला तर मग तिसरा विधी मी कीर्तन झाले हो सांगतो भजन करा विठ्ठल तत्निमित्तानं घेतलेला अभंग
देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय, जसं मी आता तुमच्या पुढे बोलायलो का असं तुकोबराय लोकांपुढे बोलत होते. आणि लोकांपुढे बोलत असताना तुकोबरायला नक्कीच कळलं, अरे यांचे येरझार चालू आहे. मरणार जन्म घेणार, मरणार जन्म घेणार. किती दिवस चालायचं आता हे? मरायचं जन्म घ्यायचा आपण नाही का? आता मका लावल्या, मका काढ्या की कांदे लावायचे, कांदे काढे की नागरायचं, नागरले की पाऊस पडणार, परत काय करायचं बा? असंच आहे ना. हे किती दिवस चालायचं? चालवायचं तरी किती दिवस? तुकोबरायांनी मग लोकांना जरा जमा केला, ऐका रे ऐका म्हटलं, ऐका एक उपाय सांगू का तुम्हाला? उपदेश आहे, लई गुड आहे तुकोबरायाचा. तुकोबराय सांगायला लागले, ऐका ऐका, किती दिवस आता मरायचं, मेलं की पुन्हा जन्म, जन्माला परत आला की मरायचं. अरे खटाटो बंद करा, कुठंतरी थांबलं पाहिजे गड्या. उपाय सांगू का तुम्हाला? लोक म्हणले सांगा सांगा पटकन, म्हणले 12 वाजेच्या हात सांगा, फक्त एवढं करा म्हणले, बाकी काही नाही. चला कामं येत ना प्रत्येकामागं, तेव्हाच सांगायलो मी, इथलं नाही तिथलं. पण सांगायला म्हटलं तुकोबरायानं सुरुवात केली. तुकोबराय म्हणतात, ऐका लय गोड आहे. या काळाचा हा जो वळसा आहे का तुमच्यापर्यंत आलेला, हा चुकवायचा जर असेल त्यासाठी पर्याय आहेत, मी सांगतो तो ऐका. हा कुठेही गेला तरी तुम्हाला शोधून काढणार आणि टिचवणार गड्या म्हणले. हा सोडत नसतो, एकाला यानं सोडलं नाही. तुमची काय केव्हा कोण म्हणत असेल माझं एवढं अजिबात नाही, कोरोनानं आत्ता बाबा आपल्याला दाखवून दिलं. हा गोड आहे, कोणही असो तो सोडत नाही. या विळख्यात सापडला की गेलाच. इथं देवाचे अवतार सुद्धा त्यानं सोडले नाही. म्हणून ऐका म्हटले, लक्ष द्या. किती या काळाचा स्वसावा वळसा, लागला सरीसा पाठोपाठी, हा मागं मागं पळणार आहे. पण याकरता एक उपाय लय गोड आहे. लक्ष 84ची करा सोडवण. तुम्हाला उपाय सांगतो तेवढा मात्र लक्ष देऊन ऐका. अरे ऐका 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 म्हटले, ऐकाच तो उपाय किती गोड आहे. लक्ष 84ची करा सोडवण. कशानं होईल ते सोडवण? रिगा या शरण पांडुरंगा. त्या पांडुरंगाला जर तुम्ही शरण गेलात गड्या, तर ही सगळीची सगळी तुमची येरझार आहे ना, हा सापडत फिरतो ना तुम्हाला. हाणण्याकरता, टिचवण्याकरता, मारण्याकरता, घेऊन जाण्याकरता. याच्यातून सुटायचं असेल तर हा एक पर्याय आहे. तुम्हाला वाटत असेल हे कधी ठरलं आमचं मरण? तुकोबराय 3ऱ्या चरणात गोड सांगतात. तुकोबराय सांगतात, ऐका. उपजल्या पिंडा, ज्या दिवशी उपज झाला, तुमचा जन्म झाला ना त्या पिंडाचा, त्या दिवशी उपजल्या पिंडा मरण सांगा ते. त्या दिवशी त्याचं मरण लिहून ठेवलंय बाबा, कधी जाणार आहे. मरते उपजते सवेची ते, ते मरणारच आहे. त्यासाठी उपाय आहे काय? लक्ष 84ची करा सोडवण. कोणी म्हणाल कशाप्रमाणे? एक उदाहरण दिलं प्रपंचामधलं, संसारामधलं उदाहरण लय गोड दिलं तुकोबरायानं. त्या काळात वैभव महाराज मोटारी नव्हत्या पाणी काढण्याकरता विहिरीतून. मशीन त्याच्या आधी होती. आता मोटारी आहे, आधी मशीन होती, बरोबर का नाही? आणि मशीनच्या आधी मोठा होत्या. आणि मोठाला सोबत एक अजून राहट असायचा. त्या राहटाला गाडगे असायची. एक गाडगं असं पाण्यामध्ये बुडलं की दुसरं गाडगं पाण्यातून भरलेलं वर येत होतं. आणि वरती आलेलं गाडगं बरोबर रिकामं व्हायचं आणि पुन्हा भरायला जायचं. तुकोबरायानं ती राट पाहिलं आणि त्या राटाकडे पाहून यांना सांगितलं, ऐका रे, हा राट जो आहे का तुमचा तसाच राट आहे म्हणले. इगर की तुमची अशीच आहे राटाप्रमाणे. तुका म्हणे माळ गुंतली राहाटी. ही माळ गुंतली का म्हटली या राटामध्ये? कशाची? या गाडग्याची. याची सुट्टी कधी आहे म्हणले? याची सुट्टी कधीच नाही. फुटलं की सुट्टी आहे, तोपर्यंत हा गुतला पक्का. नाही म्हणजे आपलंच तीच आहे, गुतला पक्का गुतला. कधी सुट्टी आहे म्हटले? फुटल्यावर. गाडग्याची सुट्टी फुटली या. मग ह्याची सुट्टी जर करायची असेल तर एक लय गोड पर्याय आहे. काय? लक्ष 84ची करा सोडवण. तुम्हाला पर्याय म्हणून तुकोबरायानं आपल्यासाठी करून ठेवलेला अभंग आज आपण यथामती जेवढा वेळ मिळेल तेवढा सोडवण्याचा प्रयत्न करू. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन म्हटलं की एकट्यानं करता येत नसतं. कीर्तन असो, भजन असो, याची परंपरा साधू संतांना गोड सांगितलेल्या आहेत. त्यांनी सांगितलंय तुम्ही टाळ आणू नका, तुम्ही पेटी आणू नका. पहिले तुम्हाला पक्वात घेऊन यायचं आहे आणि तो पक्वात लावून घ्यायचा आहे. हां तो पक्वात तसा नाही आणायचं म्हटले, तो पक्वात लावून घ्या आणि मग मात्र श्रुती वगैरे बाकीच्या या गोष्टी नंतर हे लावणे मृदंग श्रुती टाळ घोष आणि मग सेव ब्रह्मरस आवडे सेव ब्रह्मरस आवडे सेव ब्रह्मरस आवडे सेव ब्रह्मरस लावून बघू का श्रुती टाळ घोष
जो मृदंग आहे मृदंगाचे महामेरू महागुरू महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, परंतु आपलं कसं आहे माहिती का बाबा, आपलं असं आहे आपल्या गावचं म्हटलं ती कायमचं आपल्या पुढं नागडं उघडं फिरलेलं असतं, मग त्याचं काय महत्त्व वाटत नाही आपल्याला. परंतु जरा बाहेर गेलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो तर आम्ही त्यांच्याबरोबर, फक्त एवढं जरी वैभव महाराज आलेत एवढं जरी म्हटलं तर सिस्टीमवाले घरी जातात आणि दुसरा माईक आणून लावतात त्यांच्यासाठी. लई गोड आहे, चांगलं आहे. नाही त्या बघा, चांगल्यालाच चांगलं म्हणतो मी, फाटक्याच तोंडाचा गडी आहे. मला कोणालाच चांगलं म्हणणं आवडत नाही, कारण माझी स्तुती मला केलेली आवडत नाही. म्हणून असं आपल्या गावचं वैभव, खरंच नावच त्यांचं वैभव आहे, श्री वैभव महाराज. तदनंतर ज्यांनी आपल्या विण्याच्या नृत्यावर नाव कमवलं, प्रत्येकाचं नाव कुठलं तरी एक ओळख असते गड्या. आपल्या काकाबाबाची कुठली ओळख आहे तर आपल्या काकाबाबाची तळेगावची ओळख आहे नाचणारा विनेकरी. काय नाव आहे, नाचणारा विनेकरी. लांब लांबची लोक आम्हाला सांगतात बाबा चांगला एखादा विनेकरी पाहणं. चांगल्या विनेकरीत आपल्या काकाबाबाचं नाव जातं. हा, नाही तर विनेकरी आहेत ना माझ्यासारखे बारकी लुकडी लाकडी, नाही नाही नाही, खाऊन पिऊन गडी कसं आहेत बघा, अगदी गोड 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 आहे, गाल वगैरे मजबूत आहे, मजबूत आहे ना. असावं वारकरी आहे का मरक्या वारकरी नसावं माझ्यासारखं, नाही वारकरी कसा असावं, अगदी खाऊन पिऊन भक्ती सुखे सुखावाला आणि आपल्या काका बाबासारखा झाला, मग ते आनंद आहे. नाही तर काय. आणि काका बाबाची इच्छा होती बरं का बाबा, खंडोबा काका बाबाची इच्छा काय होती माहिती, आमच्या गावाला एकदा तुमचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन 12 वाजता चालू व्हावं. असं काका बाबांनी मला फोन केलेला. तदनंतर सगळी ग्रामस्थ मंडळी, मी घेईनच सगळ्याची नाव वेगवेगळं. असं आपल्या गावचं गोडरत्न गानकोकिळा गानरत्न सचिन महाराज आहेत, आपल्या गावचे गोडरत्न गानकोकिळा प्रमोद महाराज आहेत. आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचं वैभव. कारण आत्ता हल्ली ऋषीबाबाला काय महाराष्ट्रामध्ये जोड नाही, म्हणून महाराष्ट्ररत्न गानकोकिळा गानरत्न दररोज बरोबर आहे कडे आम्ही ऋषिकेश महाराज आहेत. तदनंतर आपले युवा कीर्तनकार, आता सगळे जवळपास इथं 5-7 कीर्तनकाराचे बाबा आहेत सगळे, हां ते खाली बसले दोघं चांगले आहेत सगळे. परंतु 4 नावं घ्यावं लागतात, नाही घ्यावं तर मग काय बाबा म्हणलं एक असं आहे, परत यांचं घ्यावा पेटी मासून मग राहिलं तुमचं नंतर घेणं. हां सगळ्याची आता अशा उपस्थितीमध्ये आमचे पाटील, आणि पाटलाचा माझा पेटा बांधता बांधता विषय झाला. पाटलाला म्हणलं कोणता अभंग घ्यावा, ते म्हणले अभंग काय बाबा पहा म्हणलं तुमचं तुम्ही कोणताही घ्या. ऋषीबाबा जे आहे ते खोटं नाही, ती सोबत आहे. मग त्याने सांगितलं घ्या, म्हणले किती या काळाचा श्वासा, म्हणलं मा पाठ नाही ना, ते मोबाईलमध्ये काढून दिला मला. सहज असं बोलता बोलता गप्पामध्ये आमचा अभंग सर्च झाला. असं अशा गोड अशा आपल्या वातावरणामध्ये अविनाश महाराज, त्यानंतर आपले खंडूबाबा आहेत, आपले हरनमनियम बाबा, शिवाजी मामा आहेत, सगळी ही मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. माझा काही कसा सगळ्यांचं ज्यांचं परिचय आहेत. नंतर आता बाकीच्याची नावं लिहून गेलं, घरी जाऊन पटकीत बसन, दुसरं काय करेन मी, मला उद्या काही तेवढंच आहे बाबा. असं अशा वातावरणामध्ये ज्यांची साऊंड सिस्टीम गोड आहे. नाही तर सिस्टीमवाल्याचं काकाबाबांना कधीच पटलं नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी आलो गेन द्या, बेस द्या, थोडा इको कमी करा, अजून वाढवा, प्लेन आवाज द्या, ते ना फक्त वाटणाला हात लावायचं मागं न्यायचं वाटणं. पण आपलं मात्र गुरुमाऊली सिस्टीमवाला असा विचारा का काहीच द्या म्हणावं लागत नाही, जेवढं लागेल तेवढं एकदाच देऊन टाकायचं. त्याला गप्प म्हणले कीर्तन होईपर्यंत वारडा करायचं नाही, कीर्तनकारांना नाव आहे त्यांचं. असं त्यानंतर आपला जो हा कार्यक्रम आजचा, तुम्ही मी आपण सगळे उद्यापासून यूट्यूबला दिसणार आहे. असा गोड आपला चॅनल माऊलीचा छंद, माऊलीचा दास या नावानं हा चॅनल आहे. माऊलीचा दास आपापल्या मोबाईलवर यूट्यूबवर सर्च करा, त्याला एक घंटीचं बटन आहे ते दाबा, आणि अजून काय करा, सर्च करा. नुसता सर्च ना करू, पुढं पाठवा, म्हणजे सगळ्या पाहुण्याला आवडायला जाईल. असं गोड चॅनल आहेत बरं का मावल्या. म्हणून चॅनल का बरं सांगितलं मी माहिती आहे, जर का चॅनलचं नाव आणि चॅनल सांगितलं नाही मग आपण कसं आहे कसं तरी आपल्याला तसं नाही, आपण दिसणार आहे. नंतर परत बाकीच्या आपल्या पाहुण्या रावळ्या फोन करतील घरी गेल्यावर, फोन केल्यावर म्हणतील मंगल आहे मंगल आहे नीट तर बसा म्हण. मग अशी मारक्यावानी बसली म्हणली नुसती कस तरी दिसती दडम. बरं या शूटिंगवाल्याला आहे ना बुवा, या आता आपण कांदे नेतो ना मार्केटला, त्याला कधीच मोड्याचा कांदा हाताला लागायचा नाही. मग बिळं सोलं चिंगडी हे लोक आहे ना, नेमकी एखादी मिसरी राहील म्हातारी, नाही तर तंबाखू माळणारा म्हातारा, पहा तुम्ही यांच्याकडे कोण असा झूम करून दाखवितात ती असं मस्त पैकी. कसं सावध बरं का, भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल.
असो असे कीर्तननाथ सेवेच्या निमित्तानं घेतलेला अभंग आणि तुकोबाराय हे या सृष्टीमध्ये एकदाच आलेले तुकोबाराय नाही ती. कोण असं शंका घेईल का तुकोबाराय हे काळाचे कोण होते, तर काळाचे कोण होते हे म्हणण्यापेक्षा तुकोबारायांना काळ भिवून पळत होता ही तुकोबाराय होते. तुकोबारायाचं नुसतं नाव जरी त्यानं ऐकलं गड्या, तुकाराम कोण तुकोबाराय? तुकोबारायांना काय हा काळ माहित आहे, तर ऐका काय माहिती आहे काळ. आणि तुकोबाराय असं कोणी प्रश्न विचारू शकतो बाबा, काय तुकोबाराय आणि काळ यांचा संबंध काय होऊ शकतो, तर काय संबंध आहे बघा, काय किती जवळचा संबंध आहे तुकोबारायाचा काळाचा. एक काळे तुकोबाराय हे कृतयुगामध्ये काळाला घाबरवण्याकरता किंवा काळाचा आणि तुकोबारायाचा काय संबंध आहे हे दाखवण्याकरता तुकोबाराय ही एका राक्षसाला त्याच्या पोटी जन्माला आलेल्या बाळकाच्या नावानं राक्षसाला झालेलं बाळ म्हणजेच त्या प्रल्हादाच्या अवतारामध्ये तुकोबाराय हे कृतयुगात होते. कृतयुगामध्ये काय घडलं, काळ न्यायला आला, 17 वेळेला काळ आणला. किती? 17. दरीतून खाली टाकलं म्हणजे काळच आणलं ना. हे काळा घे तुझं गिराईक, बरोबर जा घेऊन. तेलाच्या कढाईत टाकलं तळत्या, काळच आणलं ना. काळाला परत पाठवलं, ऐ काळा हा जमत नाही तुझं. नाही 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 माझं भीती काय, काळाची भीती मला नाही हे सांगणारे तुकोबाराय आहेत. मला काळाची भीती नाही. अखेर त्या ज्यानं काळ आणून तुकोबारायला काळाच्या दाड्यात द्यायचं होतं त्याला भगवंतानं प्रत्यक्षात येऊन स्वतःला संपवलं त्याला. परंतु तुकोबाराय मात्र काळाला घाबरले नाही. तुका म्हणे काळा हाना तोंडावारी, तुका म्हणे काळा हाना तोंडावारी, तुका म्हणे काळा हाना तोंडावारी, तुका म्हणे काळा हाना तोंडावारी. भाता भरारी, भाता भरारी, रंबाने तुका म्हणे काळा हाना तोंडावारी, तुका म्हणे काळा हाना तोंडावारी. हो भाता भरारी, भाता भरारी, रंबाने तुका म्हणे काळा हाना तोंडावारी, हाना तोंडावारी. कृतयुग गेलं, प्रल्हाद होते, कृतयुग गेलं. दुसरं युग त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र, त्यावेळेला अंगद होते, अंगद रूपानं तुकोबाराय होते. चला द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये भगवंताचा मोठा भाऊ म्हणून तुकोबारायच होते. हा उद्धव तुकोबारायच होते. आणि आता चौथं युग आहे कलियुग.
या कलियुगामध्ये तुकोबाराय हे काळाला घाबरवणारे नाही. महाराजांना गोड प्रमाण दिलं. काळाच्या माथ्यावर पाय देऊन चालणारे तुकोबाराय तीच तुकोबाराय ते सांगतात काळ जगा काळ खाय बरोबर आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काळ खाय आम्ही माथा दिला आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय असा जो कोण काळ आहे ना तुकोबाराय सांगतात त्याच्या माथ्यावर आम्ही पाय दिला. आता नाही 4 युगापासून आम्ही ओळखतो या काळाला. आता नाही ओळखत. हा तुकोबाराय कधी तो काताच बरोबर तो काताच बरोबर तू काताच बरोबर तू काताच बरोबर जे जे झालं जे जे तुका बरोबर वैभव महाराज तुकोबाराय सांगतात 4 युगापासून आम्ही होतो महाराजांना. बरं त्यांची सवय इतकी गोड आहे ना एका प्रमाणानं नाही जगत ते 2-2 प्रमाण. बाबा असा बाजूला जाऊ द्यायचा नाही अजिबात नाही. एका विषयात जर गुंगावला तर 4 तास बाबा तिथंच घोटाळा झाले नाही जाऊ द्यायचे कांद्यात त्याला. ते नाही का वाघूर टाकतात. एकदा कोंडल्या कोंडलं का कोंडलंच गड्या म्हणजे असं जाळं आता गोड टाकलं ती आता तुकोबारायन काळ जाळं टाकलं ना नाहीच निघायचं. बघा तुम्ही कीर्तन होईस्तोर निघू द्यायचं नाही तिकडे बाहेर. आपण बाहेर पडू आपणच खेळातून बाहेर पडू. विठ्ठल तुकोबाराय गोड सांगतात 4 युगापासून या काळाची माझी ओळख आहे. 4ही युगात मी त्याला सापडलेलं नाही. ऐका 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 आपल्याला तुकोबाराय सांगतात ना की ती या काळाचा स्वसा वळसा हा वळसा मी घेतलाच नाही. यातून बाहेर कायम राहत गेलो मी. हा कशानं जातो हे मला कळलंय. तुकोबाराय सांगतात अरे 4 युगापासून माझी न त्याची गाठ आहे आणि मग मात्र आपण त्याला काही सापडलेलं नाही. ऐका तुम्हाला जर ते करायचं असेल ना तर सोप्या सोप्या युक्त तुकोबारायनं अनेक प्रमाणानं सांगितलेले आहेत. त्यापैकीचं एक प्रमाण लय गोड आहे गड्या. म्हटले काळ तुम्हाला बाजूला सारावा असं वाटतं का? म्हटले हो. मग काय करा त्यासाठी? काळ सारावा चिंतने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा काळ सारा
सारावा सारावा काळ म्हणजे वेळही आहे आणि येणारी वेळ. आतापर्यंत एखादं उदाहरण मला असं दाखवा, तुम्हीच बघा, माझ्यापेक्षा सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ आहेत. तुळशीच्या प्रदक्षिणा करता करता अटॅक आला आणि महाराज मेला. आठवतंय कुणाला? गंगेचं स्नान करता करता पाण्यामध्ये गेला. पाटील आपल्याकडे कोणाचं एखाद्याचं उदाहरण नाहीच आहे. का माहिती आहे का? जिथं भजन आहे, जिथं भजनाचा नाद चालू आहे, भगवंत प्रत्यक्षात त्याचं राखण करण्याकरता. आता या शिवावर जे इथं गायन चाललंय ना, इथं भजन चाललंय ना, इथं कीर्तन चाललंय ना, ते यमाच्या दूताला भगवंत सांगतात, अय दूता हो, खबरदार जर तळेगावला जाल तर यम सांगे दूता. तेथे नाही सत्ता, जेथे होय हरी कथा, होय हरी कथा, जेथे होय हरी कथा, जिथं हरिकथा आहे, जिथं नाम आहे, तिथं जायचं नाही. भगवंतानं गोड असे ही काळ सारण्याची, ही काळ बाजूला करण्याची मार्ग आहेत. हां, नाहीतर ह्या काळानं कोणाला सोडलेलं नाही आतापर्यंत. देवांचे अवतार झाले ना, देवाचे अवतार सुद्धा या काळानं हेत नाही भूर आले अवतार, 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 फक्त महाराजांना बोलत राहायचं आणि तिकडं फक्त प्रमाणं टाकत राहायचे, फक्त प्रमाणं चालतील. लई गोड आहे. आमची यूट्यूबला जर जुगलबंद्या पाहिल्या ना गड्या, आमच्या दोघांचे ते कीर्तनामधले लई लोकांनी त्याला काय यूट्यूबवाल्याने काय टाकलं ते एक प्रमाण चाली कीर्तनातील. बस म्हणजे प्रामाणिक माणूस आहे तेवढा. एकदा गोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काय. लईच गोड आहे. असं इथं कोणते अवतार उरले नाही. एक उदाहरण आहे गड्या, लई गोड आहे. देवाचे तर उरले नाहीच नाही, परंतु कोण लोक म्हणत असतात ना, काय अरे जरी आपल्याकडे काही नाही ना बुवा, पण आपल्याला इतक्या मोठ्या लोकांचा आधार आहे. वेळ जर पडली, वेळ येऊ द्या, आपल्यासाठी हजार उभे राहतील. जाऊ द्या, आपण भिकारी आहे काका बाबा, पण आपल्यासाठी वैभव महाराज इतकं पेरलंय आपण. एका मोठ्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, पटकन आपण काढून घेऊ पुढे. मोठ्याचं उदाहरण आहे. काय झालं, एकदा माता माऊली हो, गरुड भगवंताचं वन असणारा गरुड, त्या गरुडाची आई आजारी पडली. ती आजारी पडली, काळ कोणला सोडत नाही, त्याचा वळसा कोणला आतापर्यंत घावला नाही, तो सोडतच नाही कोणाला. आणि ती गरुडाची आई आजारी पडली. मग आता ते गरुड म्हणजे भगवंताचं वन, बरोबर का नाही. आपला साधा आमदारचा ड्रायव्हर राहतो तरी ती कोणालाही दम देतं. ती गरुड होतं बिचारं. हां, काय समजले आपल्याला असं. ते गरुड जरा घरी यायचा, चक्कर द्यायचा आईला, विचार आई हे माय कशी असो, चांगलं आहे बाळा, आज बरं वाटतं, हो जेवलीस, खाल्ला पानकुट का थोडा, बरं आज कोण आलं तर. मग आता याची आई आजारी पडल्या, मोठ्याची आई आजारी जर पडली, एक वाक्य लक्ष देऊन ऐका आणि घरी घेऊन जा. एवढं बाबा, मोठ्याचं कुत्रं आजारी पडू द्या, सारं गावगार का मारतं, पण गरीबाचं जर अख्खं घर मरून पडलं ना, तर ढुकून पाहायला कोण येत नाही. ही जगातलं ही डोळ्यापुढचं दृश्य आहे तुमच्या माझ्या. लई गोड आहे. ते गरुडाच्या घरी कवळ्यानंच लोक यायचे, मोठ्याच ना ते. मग मोठ्याची आई आजारी पडली, गरुडाची आई आजारी, सगळ्या व्हॉट्सअपला तेच, फेसबुकला सगळ्या पोस्ट तेच, सगळ्या ग्रुपवर तेच फिरायचं, गरुडाची माया आजारी आहे. यायचे वरून लोक यायचे, देवांगना यायच्या, देव यायचे, गण यायचे, सगळे यायचे, भेटून जायचे. एके दिवशीचा प्रसंग आहे, आईला भेटायला काळ्या कपड्यावाला काळी गाडी घेऊन दोघंजण, एक मागं बसलेला, एक पुढं बसलेला, आला उतरला. माय खाटावर बसलेली अशी 12 वाजेच्या आत, थोडासा असं 12ला टाईम होता. मायनं पाहिलं, माय म्हणली, बया इतकी लोक भेटाय आले म्हणले आता लोक, पण अशी गाडी काय कोणा आणली नाही.
गाडी बाहेर पाहिली, काळी कुटुक गाडी आहे. गाडीवरून उतरलेले दोघं गडी काळ्या कपड्यावाले. माय लोक कोणते गड्या आले बसले. आई कशी हो? शाळाचं पाणी आणलेलं होतं, 2 काड्या टाकल्या, दोघंचेच पिले. आई पाहतच राहिली त्यांच्याकडं. ती गडीच खतरनाक होती. आली ती आईला भेटले आणि गुपचूप निघून गेले. काहीच नाही बा, निघून गेले. संध्याकाळी गरुड आला आणि गरुड आल्याच्या नंतर गरुड म्हणला अरे रामकृष्ण माय कोण कोण आलते आज? सांगितलं. गरुडा दररोजची लोक नव्हती कडे आज. म्हणले मग आजचे लोक जरा विचित्रच पाहुणे होते. म्हणले कोण होते? 2 काळ्या कपड्यावाले होते. म्हणले शिंग होते का ते आईला? म्हणले हो ना भाऊ. म्हणले दात असे 11 इचकलेले दात. म्हणले रंग? म्हणले काळे कुट्टा ढेकळासारखे. अयो कपडे व माय अरे लयच काळे घातलेले. म्हणले त्यानं जशी डांबरात लोळलेली. होय जशी जाडे होते. म्हणले काका बाबापेक्षा बी. हां लय मोठे होते म्हणले ती. बरं म्हणले मग अशा मोठ्या मिशा होत्या. म्हणले आता काका बाबा वाढू लागले एवढाल्या मोठ्या मिशा. म्हणले बरं मग ओ माय काय नाही बोलले ते. पाहिलं मला, विचारलं, गेले. गरुडानं नक्की ओळखलं. काय? ज्या वेळेला माणसं जायची असतात का त्यावेळेला ही काळ्या कपड्यावाल्याची येत असतात. तुमच्यातलं कोण गेलंय का? नाही. मग तुम्ही कशा माना हलवायल्यात? जात असत्यात. आता कोरोनात बरीच लोक जाऊन आले. त्याला विचारा. ती लई गोड आहे. ते दृश्यच चांगलं आहे. मी सांगतो तेवढं आहे का फक्त. गरुडाला जेव्हा ही आईनं सांगितलं, गरुड मनोमन घाबरला. गरुड म्हणला आई आता तू काय खरं नाही. हे घरकात येऊन गेले. ये आता येणार आणि तुला नेणार. यांना काय घेणं नाही. हे कोणाचीच किव करुणा करत नाही. ज्या वेळेला हे आतून वळतात ना ही लई म्हटले निष्ठुर आहे. यांना किव नाही, करुणा नाही, दया नाही, मया नाही. कोणाच्या पोराचं लग्न राहिले का कोणाचे कांदे काढायचे. ज्याचं तिकीट संपलं त्याला काका बाबा ते येतात. म्हणले मग आई लवकर तयारी कर. म्हणले काय नाही 2 पातळ पिशवी टाक चल बस. आता याला काय कोणाचं वाहन पाहायचं नाही. याची काय ॲम्ब्युलन्स घरचीच होती. यानं लगेच पाखावर आईला टाकलं. जर तू भगवंताला जर वाहन नेत होता तर गरुड होता तो. आणि हिमालयाच्या प्रवासाला निघाला. रात्रभर प्रवास केला आणि ते दिवस सकाळी उगायचा टाईम आहे. नेमकी लोक काकड्याला उठले. उठा जागे वारे आता अरे ते भजनाला लोक निघालेत ना. यानं गरुडानं खाली उतरवलं आईला. खाली उतरवलं. पहिला जय हरी जाता झाला का? आई म्हणले हाच मेल्या काल हाच आलता. म्हणले हाच होता. जय हरी म्हणले इकडं कुठं? हाच नाही होय तिकडे म्हणायलेत. म्हणले तो पुढं उभं राहिला ना. मला पुढं बाबाच दिसले. मला कोण आहे? बरं चला पेटी मास्तर. म्हणले येत होती. म्हणले दोघं. हा येतो तुम्हाला जोड पाहिजे ना एखादं. हसायलेत तुम्हाला. हे दोघं हेच दोघं होते. गरुड खाली उतरला. गरुडानं खाली जमिनीवर पाय टेकले आणि जय हरी गेला. म्हटले जय हरी. म्हटले गरुडा इकडं कुठं? म्हणले मी तुम्हाला विचारणार होतो इकडं कुठं? म्हणले आम्ही इकडे याच्यासाठी आलो. काल चक्कर देऊन गेलो होतो. तुझ्या आईचा मृत्यू अजून काही लिहिलेला नव्हता. पण तू ज्या वेळेला हिमालयामध्ये येशील आणि सकाळी सूर्योदयाचा समय असेल त्यावेळेला तुझ्या आईचा मृत्यू ठरलेला आहे. तू चांगलं केलं गड्या. म्हणले आईला घेऊन आला. हा काळाचा वडसा गड्या कोणाला चुकत. गरुडाचे डबडबा डोळे भरून आले. आणि मग तुकोबरा हे दृश्य पाहतात. तुकोबराय म्हणतात हा काळ मोठा असू लहान असू नाही तर मोठ्याचं मोठा असू कोणाला सोडत नाही. हा वडसा आतापर्यंत कोणाला चुकला नाही. अभंगाचं पहिलं
84 करा सोडवाना, 84 करा सोडवाना, 84 करा सोडवाना, 84 करा सोडवाना. लक्ष 84 करा सोडवाना, लक्ष 84 करा असा काळाचा ओळसा घड्या कोणाला सोडत नाही. तुकोबाराय सांगतात ऐका, अशा काळाच्या जर सुट्टी करायची असेल किंवा काळाच्या तडाख्यामधून वाचायचं असेल तर एक पर्याय याला आहे. म्हटले काय? आत्ता सांगितलं. आता तुकोबाराय सांगायला लागले आहे का तो पर्याय? म्हटले काय? असंच एक दृश्य आहे, गोड कथा आहे श्रीमद भागवतातली. काळाच्या वळशामधून सुटायचं आहे. म्हटले हो, म्हणजे नेमकं काय करायचं आहे? म्हटले परत मरायचं नाही आणि परत जन्मही घ्यायचे नाही. बरोबर. आणि नाहीतरी या संसारामध्ये दुसरं आहे तरी काय? इथं काय आहे? इथं आपण जे कर्म करतो, जे कर्म करत असताना इथं आपली वासना एकदा शिल्लक राहिली की आपल्याला पुन्हा इथं त्या वासनेनं जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेचा संग, जन्म घेणे लागे वासनेचा संग, त्याची जागे हरी रूप, त्याची जागे अंगे हरी रूप, त्याची धरागे हरी रूप, त्याची धरागे हरी रूप. आपलं असंच आहे. बाबांना गोड प्रमाण दिलं ना, असे टाईम असावा प्रमाणाची. नाहीतर मग आहे ना, आता आमच्याकडे शाळेत पोरं जातात बा, शाळेत बाबा पोरं जातात. ते पोरं काय करतात? सावलीला असं उभं राहतात उन्हाचे. आणि एस टी तिकडून आली, अशी एस टी चांगली जवळ येऊ द्यायची आणि एस टीचं तोंड आपल्या पुढं निघालं काय थांब. कधी निघून गेले हो. जुनाड जुगादीचे नाणी कित्येक काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे. जुनीच माणसं आहेत गड्यान, लई गोड आहे. मला आवडतात जुनी माणसं, लईच चांगलं आहे. असं बाबानं गोड प्रमाण दिलं. बाबा म्हटले अरे जर वासना शिल्लक राहिली तर पुन्हा जन्म ही शिल्लकच राहू द्यायची नाही. ही शिल्लक राहतेच बुवा, तुमची माझी प्रत्येकाची. इथं जी जन्म मिळतात ना, मी एक कथा सांगत असतो, नेहमी सांगत असतो. त्या भरत राजाची कथा आहे, गोड कथा आहे ती. तो भरत राजा जेव्हा सरोवरावर स्नानासाठी जातो, सरोवर वासनावर का आपले जन्म असेच आहे, यातून मुक्ती होतच नाही आपली, मोकळीच होत नाही आपली. त्याच्यासारखीच कथा आहे आपली. काय होत असतं? तो राजा सरोवरावर स्नानासाठी गेला. पटकन सांगतो मी, फक्त मुद्द्यापुरतं, कामापुरतं. आणि गेल्याच्या नंतर राजाला एक हरण मिळालं. हरणाचा पाडच घेऊन राजा घरी आला. आता कसं मिळालं, काय मिळालं, वेळ नाही आपल्याकडं. घरी आल्याच्या नंतर त्या हरणाच्या पाडसाचं लालन पालन राजा करत होता. एक एक दिवसानं ते हरणाचं पाडस मोठं होत गेलं आणि राजाचं आयुष्य कमी होत गेलं. आता ते हरण होतं शेवटी, त्यानं काय हरणाचा कळप पाहिला आणि ते गेलं पळून. आता ते गेलं चरायला निघून. ते गेल्याच्या नंतर याला चिंता पडली, अरे हे मायमरी आहे, याचं कसं होईल आता? तुमचंही तसंच आहे ना. आता तुम्ही काहीच्या किटल्या अजून गाड्यायलाची, घरी जर गेले आणि गाया जर बांधल्या नसतील, नाही आमचे बाबा किटली ठेवून आले गावात, जर नसतील समजा तर घरी गेल्याच्या नंतर आपलं कसं आहे, अरे कसं केलं मी गेल्यावर कसं होईल तुमचं? पाठच्याला उठत होतो, पाठच्याला बैलाचे पेंड पाडीत होतो, मग मोठा हाकायच्या राहायच्या, जनावर चरून घरच्या कडपाला बाबा धक्का लागू दिला नाही. पण हे पणाळे असायच्या बैलावर. नाही असं एवढं खाली नसतात सांगत लेकरायला, असंच आहे असंच आहे. मी गेल्यावर तुमचं कसं होईल? ती त्याची चिंता करू लागलं, ती त्याची चिंता करू लागलं. चिंता करता करता ते भारताला वरची गडी आली. तर जसं त्याला काही घेणं देणं नाही, ते वरची गडी आले. ते म्हणले हो गेलं जाऊ द्या, गेलं त्याचं काय होईल त्याचं होईल, तुमचं तिकीट संपलं, चला. त्याला बसवलं गाडीत, ती वरची गडी गेली घेऊन. हां आता ती मग नाही का पाहिलं आपण, ते गरुडाच्या आईला घेऊन गेले. ते काही घेणं देणं नाही त्या गाड्याला. घेऊन गेल्याच्या नंतर आपला सातबारा लिहिणारा, आपलं ही जे काय तलाठी जाते, कोण पाहत होतं मग तलाट्याला? तुम्हाला विचारित होतं ना, येईल का म्हणे गावात, कोणाला तरी उतार लागतो. मगच तिथं आपला गावातच विषय चाललेला होता. मग ते बाबा ते तलाठी आहे, इथं आपलं सुद्धा चित्रीकरण करणारा गुप्त आहे, आपल्यात दिसत नाही. त्याला म्हणून गुप्त मानतात, पण चित्रीकरण करतो म्हणून चित्रगुप्त मानतात. त्याला बोलवलं, म्हटले भरताचं काय बघा, म्हटले भरताला मोठं राज्य होतं, राज्य मोकलून दिलं.
स्वतःचा उद्धार करण्याकरता रानात गेला, मस्त चिंतन करत होता देवाचं. हरणाचं पाडस घेऊन कुठे येत आला, त्या पाडसही गेलं, त्याची चिंता करत होता मरणाच्या वेळेला. म्हटले आता काय करायचं. म्हटले हां थांबा थांबा थांबा, दरबार थांबा थोडा वेळ. सगळे आणा म्हटले, दरबारामधले सगळे लोक बोलवले, वरिष्ठ सगळे आलेत. म्हटले या राजानं आतापर्यंत एकही पाप केलेलं नाही. म्हटले नाही. पाहिलेलं नाही तर केलेलं कुठं. म्हणले डोळ्यानं सुद्धा पाप पाहिलेलं नाही. अरे पुण्यवान राजा आहे. हो सगळं चांगलं आहे. आपलं कसं असं कर्ज लिहिलं आणि जर कर्ज फेडलं तर आळं मारलं जातं. आळं मारलं का कर्ज फिटलं. 2000च्या कर्जमाफीत राजा सापडले. म्हटले कर्जच काढलं नाही तर सापडायचं काय विषय. बरोबर. पण म्हटले एक कर्ज आहे. काय. म्हटले येत्या वेळेला राजानं हरणाच्या पाडसाचं चिंतन केलेलं सापडतं, बाकी काही सापडत नाही. बरं. आता मग कलम लिहिले जातात. आता समजा तुम्ही सगळे इथं आता आलेत, बरोबर. तुमच्या गाड्या बिड्या तिकडं लावल्यात. आता आम्ही कीर्तनावरून तुमच्या आधीच जाणार आहे घराकडं. मग कोणाचं हेल्मेट काढ, कोणाच्या आरशा खोल, कोणाचे फुडरेस खोल. आपल्या गाडीत टाकली, बाबा गेला तळेगावला, चौकी वाढवला, मुद्देमाला सहित सापडल्यावर उद्या पेपरला काय राहील. कीर्तनाहून जात असताना श्यामबाबांना 5 आरशा, 4 फुडरेस, मोटरसायकलचे 2 चाकं चोरून नेत असताना सापडला. पुढील तपास पाटील करीत आहे. 420चा गुन्हा श्यामबाबावर दाखल. असंच राहील ना कलम. मावले कसा राहील हो, असंच राहील. चोरी केली वैभव महाराज का 420चा गुन्हा महाभूखंडी बसणार. म्हणले याला कोणता कलम लावायचा. म्हणले कोणाला. अरे या जड भरताला. हा भरत आहे ना, हा जड भरत नंतर झाला, हा भरतच होता पहिले. हा त्याची कथा वेगळी आहे जडाची, ही भरताची कथा आहे. तो भरत राजा काय आता पुढे जन्माला घालायचा असा तिथं न्याय चाललेला आहे. त्या न्याय कक्षेमध्ये न्याय मिळाला. म्हटले याची वास्ता कुठं शिल्लक राहिली. म्हणले हरणाच्या पाडसात घालायला. म्हणले नेऊन हरणाच्या गर्भात याला घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. काय गोड आहे. वेळ नाही आपल्याकडं. जड भरताला हरणाच्या गर्भात का जावं लागलं त्याचं कारण आहे त्याची वासना तिथं शिल्लक राहिली होती. बरोबर का नाही. आपल्याला एवढंच बघायचं आहे. आता समजा मी इथून जेवण करून गेलो, बरोबर. जेवण करून गेलो, मस्त खाल्लं पिलं, तुमचं घरी गेलं, घरच्यानं सांगितलं ए श्यामबाबा. म्हणले काय ऐक. घरचे लय बाहेर कोणी किती दाब टाकू द्यावं, घरचे नसतेच ऐकत माणसाचं. बाहेर 56 लोक पाया पडतील, पण घरी गेले पायाच पडायला लागत. तुम्ही जात असतात का घरी. तुमचं कसं आहे. चांगलं आहे ना. नाही चांगलं म्हणायचं राहतं फक्त. नाही मात याच आहे बा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही तर सगळ्याचं जवळपास सारखंच. गावाकडं जर आलं ना गावगाचे लोक जरा सगळे जमले का हा त्याच्या पाया पडतो, त्याच्या पाया पडतो. मग एखाद्याने विचारायचं रामभाऊ दाद्या कस काय. बरं फक्त रामभाऊ दाद्या म्हणा तुझ्या आईची शपथ घेऊन एवढंच सांग. बरं बाबा हे खोटं नाही. मी तुमचं माझं बोलतो, ही जगाचं नाही बोलायचं मला. तुमचं माझं बोलतो. काहीच नाही करून शाच ऐकून येईल राहतं. मात्र लवकर यायचं तिकडे गाव कोळपीत बसत, रोप उपटाय तिकडं. माणसाचा फार पत्रा झाला मेल्याचा जीवाचा. संसाराचं असंच आहे सगळ्याचं. काय फक्त काय झालं सांगू का तुम्हाला. लईच खऱ्या वय तुम्ही माय म्हणून सांगतो. मी कीर्तनात मांडत आहे याच्या पलीकडे काही कामही नाड्या निले ग्रंथ पडलेत पुढं. पण काय माहिती आहे का आपलं सांगितलं पाहिजे, थोडंफार बोललंच पाहिजे आपल्यावर. काय झालं माहिती आहे का, रस्त्यानं चिखलाची पांदी आहे, ही पांदीचाच रस्ता आहे. माणूस पाऊस झाला, लई पाऊस झाला, गावाकडे जायचं आहे ना, थोडे कपडे आवरून धरण. काय करतं, थोडे कपडे मळू नाही बाबा, चिखल उडू नाही. या इडवर पुढवर गेलं आणि तिकडून नेमकं आपलंच लेकरू दूध घालून आलं. टर 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 गाडी आणली, पाचकन आपल्यावर चिखल उडून गेलं. माणूस काय म्हणतो आता पुन्हा घरी जायचं, कपडे बदलायचे. भरले तर भरले, असे भरले. आपलं तेच झालं बुवा.
आपलं काय वेगळं, आपलेच जाताना आपलेच वड सांगू जर गेलं ना महापूर लय बोला तेव्हा आपल्याला लोक म्हणतील तू तसा आहे तू कोणता सोयीचा आहे. त्याच्यापेक्षा घरी गावाकडे गेलं का, गावाकडे गेलं आपल्या घरी जर आला काही सांगू लागलं ती दोतर मांग्या, दोतर चटण काठ्या इड नाही भिंगवायच्या, काड्यात बिरी जावं. मला माहिती आहे तुम्ही कसे, काही नाही जाऊ द्या. असं गोड आपलं 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 असंच झालंय गड्या. प्रपंचात असंच आहे, यातून मोकळं होत नाही, यात गुतल्याशिवाय राहत नाही. आपण गुतलो आता निघत नाही. तुकोबर आहे तोच उपाय सांगतात. तुकोबर आहे ना पाहिलं हे जन बुडलं, बुडल्याच्या नंतर ह्या जगाला मोकळं करणं काम आपलं आहे. आणि तुकोबर आहे ह्या बुडणाऱ्या जगाला उपदेश केला. अनेक अनेक उपदेश आहे, पैकी हा सुद्धा एक उपदेश आहे. बुडत हे जन न देखावे डोळा त्यांना पावत नाही, म्हणून त्यांनी केलेला हा उपदेश आहे. गोड आहे. तुकोबर आता ऐका ऐका ऐका. मी घरी गेलो, याच्यावर चाललं होतं आपलं. हां, घरी गेल्याच्या नंतर ते मी तेच सांगत होतं ना, इथं किती दमदाट्या करीन गड्या, पण घरी गेल्याच्या नंतर नसतात. घरचे म्हणले गाय गोठ्यामध्ये जनायला झाली, इकडं तिकडं बांधताय, फेट्या मारते, चाट्या, एवढे नाही खाली बोलत पण बोलले. समजा ते इथं बास टाकून देतो, आम्हाला कांदे लावायला जायचे रानात, आणि समजा मला बास टाकून दिली, मला डुकल्या यायला लागल्यात. बरोबर का ना. आता खाऊन पिऊन गेल्यावर काय होतं दुसरं, डुकल्याच्या येतात ना, गोड खाल्लं डुकल्याच्या येतात. मग मला सांगितलेलं काम काय असणार आहे, गोठ्यात गाय जाणणार, रानातले कुत्रे येणार आणि गायचं वासरू घेऊन. मग मला ज्ञानेश्वरीचे वावे आठवतील का, तुकोबरायचे अभंग आठवतील का, प्रमाण आठवतील? नाही. डुकला झाला का, गाय जणल, कुत्रे येतील, वासरू सिस्टीमवाले वासरू घेऊन जातील. काय करावं, इतक्यात वरचे गडी आले, जड भारताला घेऊन गेले ना, तसं मला घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यावर वैभव महाराज विचारलं याचं शेवटी काय चाललं होतं. म्हणले याचं एवढंच चाललं होतं, वासरू कुत्रे. म्हणजे याला कशा जन्माला घालतात आता श्यामबाबाला? जे बाबा म्हणले जर्सीच्या वासराच्या. श्रीमद भागवतात भरताला जर हरण व्हावं लागलं तर मला का जर्सीचं वासरू व्हावं लागणार नाही? भजन करा विठ्ठल. असंच आहे आपलं, आपली ही अर्धार चाललेली आहेत. इथं गुंततो म्हणून पुन्हा जन्माला येतो, बाकी एरवी काहीच नाही. तुम्ही आम्ही वारकरी झालोत ना राजो, तुम्ही आम्ही वारकरी झालोत, ही वारकरी झालोत ना सगळे. का झालात माहितीये का? हे वारकरी हे देवाच्या बरोबरचेच आहेत सगळे. हे तुम्ही देवाच्या बरोबरचे आहेत, आत्ताचे नाही. तुम्ही कृतयुगामध्ये देवाबरोबरच होते, तुम्ही त्रेतायुगामध्ये देवाबरोबरच होते. मग आपण पाहिलं 4 युगाचा इतिहास. कृतयुगामध्ये त्या प्रल्हादाच्या बरोबर त्या शाळेमध्ये भजन करणारेच तुम्ही वारकरी आहात. तुमची वासना शिल्लक राहिली भजनाची, म्हणून कृतयुगामध्ये प्रभू रामचंद्राबरोबर तुम्ही होतात. एवढे एवढे दगड घेऊन, एवढे एवढे थोडा थोडा खारीचा वाटा, ज्याला जसं जमल तसा रामसेतू बांधला तुम्ही. प्रभू रामाला तुम्ही आधार दिला, बरोबर का नाही? माकडं म्हणून असाल कदाचित. हो, हीच वानरं पुढे द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाबरोबर तुम्ही गोपाळ असाल आणि या गवळणी असतील. तुम्ही दूध काढले आणि या गवळणी डोक्यावर घेऊन ते माठ वाहिलीत. या कृष्णाबरोबर रासलीला खेळल्यात. तुम्ही वारकरी म्हणून आतात. तू भगवंता रामराया जेव्हा झाला त्यावेळेला झाले राम राजा, मी वानराचा भोगा, आम्ही वानराचा भोगा, वानराचा भोगा. तू झाला राम राजा, आम्ही वानराचा भोगा, आम्ही वानराचा भोगा, आम्ही वानराचा भोगा. आता म्हणले तू रामराजा झाला तेव्हा वानर होतो, तू झाला वनमाळी, आम्ही गोपाळाचे मिळेन. आता तू विटेवर ना, आम्ही तुझे वारकरी. दुसरं काय? तू आहे विटेवरी ना, आम्ही तुझे वारकरी. ही वासनाच गुंतली ना, ही शिल्लक राहिली ना. पुन्हा जन्म मिळतो आपला, पुनरपी जननम पुनरपी मरणम. अरे ही चालूच आहे, अखंड आहे आपलं. हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. हे कशानं थांबतं? असाच एक प्रसंग घडला, गोड प्रसंग आहे, तुम्हाला सांगतो. एकदा भजन करा विठ्ठल. त्रिकुट पर्वताचा राजा, तो राजा हत्ती होता, गजेंद्र. तो गजेंद्र, त्याला अनेक पत्न्या होत्या आणि त्या अनेक पत्न्यांबरोबर तो गजेंद्र स्नानासाठी सरोवरावर गेला. सरोवरामध्ये एका मगरानं त्याचा पाय धरला. पाय धरल्यावर तो उडू लागला. बाकीच्यांच्या त्याच्या नातवांचे, मुलांचे, सुनाचे सगळ्याचं स्नान झालं. बायका जरा त्याच्या तीराच्या वर गेल्यात आणि वरती गेल्याच्या नंतर त्या मस्त अशा उनपाळ्या घेत आहेत. चला म्हटले धनी, चला निघा ना पाण्याच्या बाहेर. आता म्हातारच होतं ते बिचार, सगळ्यांना वडील होतं ते काय पाण्याच्या बाहेर निघ ना. त्या म्हणलं काय झालं तुम्हाला आज, काय राग आला तुम्हाला, कोण काय बोललं?
आपलं तसंच आहे ना. समजा म्हातारले रुसलं तर म्हातारी कशी, चला घ्या खाऊन धनी चला. नाहीच ऐकू लागलं, अय बाब्याचा बाप घ्या जेवून. नाहीच ऐकू लागलं, काय झालं म्हाताऱ्याला बी म्हणले. मग बाहेर जास्त दुगडत जारती म्हातारी खसा बाहेर. कोण काय बोललं का, खाऊनाची गुबडून बसले. एवढ्या खाली नाही बोलत इकडच्या, आमच्याकडच्या सांगायला. मग जरा हिसक्यावच त्या आल्याजवळ खवळून पाहिलं, रागवून पाहिलं, काही केल्या हा निघना. आणि मग यांना हाक मारून सांगितले, ऐक ना म्हटले, माझा पाय कोणीतरी पकडला, माझा पाय काही निघत नाही. म्हणले कोणी धरला असावा. पाहिलं मगर होता, मगरानं पाय धरला. कथा मला लांबवायची नाही, मला हात द्या. एकामेकानं सोंड घातली, ओढून ताणून पाहिला, निघना. एक दिवस नाही, सहस्रे वर्षे नकरी झेळ्यामध्ये पिढी याला. युद्ध थोडे दिवस नाही चाललं, एवढे दिवस युद्ध चाललं. बारीक असं झालं गड्या. आपलं नाही का म्हातारा जर दवाखान्यात असलं असं पार पिंजून जातं, असं अंथरुणाला खेळलेलं असतं. याच्यात भेटणारे, बाबा पेढा घ्या ना, असं हाताला धरतात. मी आले, पेढा घ्या. तर म्हणतं काय राहिलं. यानं तेच पाहिलं, कोण सोडवत नाही. यातून सोडवणारा आता घरचे वैतागले. कोणी नाही ते सांगा, बरोबर येत नाही गड्या, कुणीच येईना. अखेर त्याला कळालं, बरोबर काय कोणी येणार नाही. आतापर्यंत कोणाच्या बरोबर कोणी गेलं नाही, म्हणून आपल्या बरोबर काय आता कोणी यायला दिसत नाही. त्याच सरोवरामध्ये असणार एक कमळ त्यानं सोंडनं अलीकडे ओढलं आणि त्या जगत नायक अखिलकोट ब्रह्मांड नायकाच्या नावानं टाकलं. अरे विश्वाचा चालक मालक कोणी असेलच ना. नाव नाही घेतलं त्याचं, वेळ नाही माझ्याकडे कथा सांगायला तेवढी. नाव नाही घेतलं, सांगितलंय कोणी असेलच ना, सोडव ना बाबा, यातून सोडव. तुकोबारायनं अनेक प्रमाणानं सांगितलंय, इथं कुणीच येत नाही कोणाचं, अखेर भगवंतच आहे वाली म्हटले सोडवणारा. तुका म्हणे तुला सोडविना कुणी, एका चक्रपाणी वाचून या, त्याच्याशिवाय सोडवणार कुणी नाहीये या जगतामध्ये. अरे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण म्हणाल सगळे सोयरे, कोणी येत नाही बा. सोयरे नाही, धायरे नाही, सगळे फक्त तिथं आले. आता समजा मी मरू द्या, मरत नाही लगी, पण गेल्याच्या नंतर माव प्रेम करणारे ऋषी महाराज, बरोबर का नाही. मी घटकाभर नाही फोन आला तर लगी फोन लावतात मला, नाही वैभव महाराज मेसेज टाकतात मला, आहे का नाही, गेला का नाही अजून, घरी असंच आहे. पण समजा जर मी मेलो हे दोघं येतील, तुम्हाला वाटतं ना हे लय प्रेम करतात माझ्यावर. ही गडी दोघं दोन्ही बाजूनं चितेच उभं राहतील, सगळा गाव बोलायच्या आधी हेच उभे राहतील. आदरणीय आमच्यावर लय प्रेम करणारे थोडं रडतील गागतील. श्याम महाराज जायला नको होतं, हे का त्यांचं जायचं वय होतं का, हेच बरं का दोघं. काळाचा नियम आहे, ते सांगतच असतात कायम, किती या काळाचा सोसावा ओळसा. लागला मागं लागला म्हणले, यातून सोडवणारा दुसरा कोणीच नाही. अखेर श्याम महाराजांची प्राणज्योत मावळली. चला घरी. का मराल तिथं माझ्यासाठी कोण कोणाचं आहे. नामदेव महाराजांना तितकं गोड उदाहरण. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मीना माग सर्व राहिले, नाही
नाही रे त्याला तेव्हा कळालं. मला हे दाखवायचंय तुम्हाला. कोणाला? त्या गजेंद्राला. गजेंद्र म्हटलं अरे एवढे सगळे असताना मला सोडवत नाही. आता सगळे गेले म्हटले जिकडं तिकडं. त्या भगवंताला हाक मारली. तो भगवंत आला येताना एकटा नाही आला, त्याचं विमानच बरोबर घेऊन आला आणि त्या विमानामध्ये बसवून याला नेलं. कोणाला? गजेंद्राला. का नेलं? अंतकाळाच्या वेळेला सोडवणार कोणी नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा. हो अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे अरे अंतकाळी कोणीच कोणाचं नाही. शेवटी त्या पांडुरंगाला स्मरावं लागेल. महाराजानं गोड प्रमाण दिलं. त्या विठ्ठलाला तुम्हाला स्मरावं लागेल. तुकोबाराय हेच तर सांगतात. तुकोबाराय म्हणतात हे जर तुम्हाला सुट्टी करायची असेल आणि यातून जर थांबायचं असेल तर तुम्ही एक करा. काय करा? अभंगाचं 184 करा जरी 184ची सोडवण करायची असून गड्या जशी गजेंद्रानं केली. अनेक साधू संतांना अष्टादश संतांनी सोडवणूकच केली. काय केलं त्यांनी? बाकी काही केलं नाही. अंतकाळाच्या वेळेला त्या भगवंताला स्मरलं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समदभाव याती नाशत्र संशय. हा श्रीमद्गीतेमध्ये सुद्धा हेच तत्व गोड आलेलं आहे. अंतकाळाच्या वेळेला जर त्याचं भजन केलं बाबा तर तो सोडवत असतो. आणि इथलं भजन आता बघा ना, इथं पैसे जे लागतात आपले खर्चण्यासाठी, आपल्याला जर विदेशात महाराज जायचं असेल तर हे पैसे या बँकेत टाकायचे, तिथल्या बँकेत काढावं लागतात. ते चलन तिथं चालतं, इथलं चलन तिथं चालत नाही. म्हणून यमाच्या तावडीतून जर सोडवायचं असेल तर त्यासाठी इथं पुण्य करावं लागतं. आणि सोडविलं यमापासून या वेळ नाही आपल्याकडं. असं यथामती 2 चरणाचा भाव आपण मांडण्याचा थोडा प्रयत्न केला. 2 चरण सोडले आणि 2 चरण राहिले का सोडले? एकच झालं ना ते. 2 सोडले आणि 2 राहिले नाही, सोडले. जाऊ द्या. असं आता 2 चरणाचा भाव थोडा मांडण्याचा प्रयत्न केला. जसं त्या गरुडाच्या आईला परत माघारी मावल्यावर गरुडाच्या आईला मरण टळलं नाही, आपल्याला टळणार नाही. हा त्या काळाचा वळसा आहे. हा चुकत नाही. पण जर चुकवायचा असेल तर गजेंद्रासारखा आपल्याला अंतकाळाच्या वेळेला त्या भगवंताचं स्मरण जर केलं तर तो चुकतो. एवढा 2 चरणाचा भाव तुमच्या पुढे ठेवला. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं त्या पांडुरंगाचं. ज्यानं तो चुकवला तो कशानं चुकतो हे पक्क कळालं. त्या पांडुरंगाच्या हातानं टाळी आणि मुखानं जर नामचिंतन करत असेल आणि असं नामचिंतनामध्ये जर मरण आलं
तर तो मात्र हा येण्या जाण्याच्या खेपामधून मोकळा होतो. म्हणून भजन करा विठोबा. नाही केलं तर काय होतं? 3 प्रश्नाची उत्तर देतो आणि थांबतो. आज श्राद्धाला आलं तुम्ही, आज इथं माणूस नाही, माणसाची पूजा नाही, बरोबर का नाही? माणसाची पूजा नाही, माणसाबद्दल आता बघा ना, प्रत्येकाचं दुःख आहे. दुःख हे दुःख वैभव महाराज हे किती वाईटच आहे. माणूस कुटुंबातला गेल्याच्या नंतर दुःख होणारच आहे. प्रत्येकाला होतं, ते तुम्हाला झालं, मला झालं. वारकरी होते बाबा, वारकऱ्यांना दुःख झालं. गावच्या वारकऱ्यांना सुद्धा तेच दुःख आहे. जे दुःख तुम्हाला आहे, जे दुःख मला आहे, कुटुंबाला तेच दुःख आहेत. माणूस गेल्यानंतर दुःख होणारच आहे. पण दुःख धरून जर बसलं तर यांच्या आत्म्याला मोक्ष कोणा मिळून द्यायचा? म्हणून ही परंपरा घातलीत. तुम्ही म्हणाल इकुणी करून दिलीत. ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली जिथून आपलं कीर्तन सुरू झालं होतं. त्या गरुडाची बाबा आई वारली. हेच सांगायलो तुम्ही. हे श्राद्ध, ह्या विद्या, ही सुरू कुठून झालं? त्या आधी नव्हतं बरं काही काका बाबा, नव्हतंच हे. नाही, अनेक शास्त्रा पुराणामधून आम्ही अनेक वेळा कीर्तनं सांगत आलो. पण ऐका तर, गरुडाची आई वारली. मी तुम्हाला फक्त मरणापर्यंतच मागे घेऊन गेलतो. गेल्याच्या नंतर बुवा गरुड रडायला लागला. कोणही असू द्या ना, आई जाऊ बाप जाऊ रडू येतच, डोळ्याला पाणी येतच. मृदंगाचार्य महाराज पाणी यायला लागलं. आयाबाया जमा झाल्या, देवगण जमा झालेत, सगळे लोक जमलेत. आईची अंत्येष्टी झाली. अंत्येष्टी आटोपली, सगळे लोक माघारी येऊन श्रद्धांजलीला बसले. गरुडाच्या डोळ्याला मुळू धारा लागल्यात. गरुड म्हणायला लागला, देवा चांगलं नाही केलं गड्या तू. मी श्राद्ध सांगतोय तुम्हाला, हा विधी सांगतोय. चांगलं नाही केलं. म्हटले काय झालं? माझी आई जायला नको होती, गेली गड्या. चांगलं नाही केलं तू, पण मला माझ्या आईबरोबर काही बोलायचं आहे. दररोज माझी आई माझ्या डोळ्यापुढे येते. म्हटले एक एक दिवस भगवंताला गरुडाचं हेच कुराकणं असायचं. रक्षा विसर्जन होऊन गेली, कार्यक्रम सगळे आटोपलेत. गरुड म्हणला, देवा माझं तुला एवढं एक मागणं आहे गड्या, काहीच नाही, पण माझी आई कुठं गेली मला सांग ना गड्या. हे बघ, याच तुळशीच्या वट्याजवळ बसलेली असायची. दररोज सकाळी एवढा पानकुटका खायची. माझी माय उनपाड्या इथंच घ्यायची. देवा डोळ्याला दिसत नाही रे, 8 दिवस झालेत माझी माय नाही. हा बघ, आईच्या नावानं घास काढून ठेवतो, माझी माय खात नाही. कुठं असेल माझी माय सांग ना गड्या देवा. गरुडाच्या डोळ्याच्या धारा पुसत भगवंत म्हणायचं, हे गरुडा ऐक ना, सांगतो तुला लेखा, पण अजून नाही, थांब थोडा. म्हटले 12 वाजून गेले, 1 वाजत आला. देवा कधी सांगणार? सांगतो. म्हटले ऐक, तुझी माय ज्या गावाला गेली ना, तिथून कोणच माणूस परत येत नाही गड्या. तुझी आई तुला आता आजवर परत कधीच भेटणार नाही, पण आईच्या पश्चात आईचा आत्मा मात्र मरत नसतो रे. श्रीमद्गीतेत तत्व सांगितलेलं आहे, आत्मा मरत नाही. नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. माय ज्या गावाला गेली, बाप ज्या गावाला गेला ना, परत माय बाप दिसत नाही, पण त्यांचा आत्मा मात्र अमर आहे गड्या. त्या आत्म्याला मात्र तुम्हाला आता पूजायचंय, भजायचंय. काय करावं लागतं? प्रेत कल्प नावाचं कल्प भगवंतानं विष्णूनं त्या गरुडाला सांगितलं. त्या दिवसापासून माय हा विधी चालू झालाय. त्याआधी नव्हता. त्याआधी लोक काय करायचे? 60,000 सगरपुत्र जळून भस्म झाले होते. सगरपुत्रांना मोक्ष मुक्ती मिळणाच गड्या. सगरपुत्रांच्या मोक्ष मुक्ती करता सूर्यवंशामध्ये विधी केला जायचा, अनुष्ठान केलं जायचं, तप केलं जायचं. मार्ग सापडाना. अखेर सूर्यवंशी जन्माला भगीरथ, आणि त्या भगीरथानं गंगेला खाली बोलवलं. गंगा आणून पूर्वच केले मुक्त. पण पिंडदान नावाचा विधी त्यांच्याकडे नव्हता. तो पिंडदान विधी नसल्या कारणानं त्यांना मुक्तीन मोक्ष मिळवता येईना. गरुडानं, भगवंतानं गरुडाला सांगितलेला विधी आहे. त्या दिवसापासून माय तुम्ही तुमच्या मायबापाला हा विधी करून आणि तृप्त करतात. मी एकच सांगतो तुम्हाला, हा विधी का केला जातो हे तुम्हाला कळालंय. हा विधी कोणी करावा? माय असाच प्रसंग आहे. आता हल्ली तर इतकं विज्ञान वाढलं आहे ना, चॅनलवाले भाऊ, विज्ञान इतकं वाढलं आहे. विज्ञान सिस्टीमला या विज्ञान याला मान्यच करायला नाही. तुम्ही टोप्या, हे जरा पदरं, हे कुंकू आहे ना, तोपर्यंतच हे दावे आणि श्राद्ध चालणार आहे. तुम्ही गेल्याच्या नंतर हे सगळं ऑनलाईन होणार आहे. बाबा लिहून ठेवा कुठेतरी, पोरड वाचतील घरी नंतरची. मानत नाही. तुम्ही पाहिलं का कधी? तिळेच्या टायमाला ही जरा काय 4 वर्ग जास्त शिकलेली लोक अहो, याने बुटं जर काढले तर फडके तसेच असतात पायात यांच्या. नाही काढत ते. तुमची ना आमचीच आहे. माग माय. जर आताचा प्रसंग आहे, जर गावामध्ये आपलं एखादं सुताक पडलं वाड्यात, तर अख्खा वाडा गोदड्यात धुत होता. आता आमची आई काय करते माहिती आहे? बिस्तरीत, बाबा बिस्तरीत गोमित्र भरती, सगळ्या गावाचे बितडे शिपती. फिटलं सुताक म्हणते, फिटलं. मानत नाही. विज्ञानाचा प्रसार जास्त झाला. या लोकांना दाबण्याकरता आता काळाची गरज आहे. तुम्ही ना मी सांगितलं पाहिजे, याची गरज आहे. आपले दावे करणार नाही आहे.
ऑनलाईन होतील ना. आत्ताच काय चाललंय, मला फोन येतो, बाबा श्राद्ध आहे आमच्या बापाचं. बरं, मी अमेरिकेत आहे, तर तेवढं ते पाटलाकडे पैसे दिलेत. बाबा गावाकूनच आणा, येणेकरी घेऊन या, शिष्टीमाले कात्रवाडीची घेऊन या, वैभवला वाजवायला आणा, दोघंही येतील म्हणले. सगळे तुम्हीच या. मंडप गावाकडचा जाणा, आचारी गावाकडचा जाणा, फक्त टाकले आमच्या करत नाही, एवढं बाकी राहिले. मानत नाही बुवा. काय होतं अशा लोकांचं सांगू तुम्हाला. अशा लोकांचे पितर ज्या वेळेला स्वर्गामध्ये कुठं असतील नसतील, ते पितर अतृप्त फिरत असतात. आणि अतृप्त फिरणारे आत्मे दात खातात, करा दात खातात, आणि या लोकांवर तळतळतात. ते पितर कटाकरी ती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. आमच्या कुळामध्ये असा दुराचारी पुत्र जन्माला आला, आमचं त्यानं काहीच पान पाहिलं नाही म्हणले. जर त्यांचं असा आज केला असा कार्यक्रम भव्य दिव्य जर बापाच्या प्रित्यर्थ ज्यानं केलं ना, त्याचा बाप आजवरून म्हणत असणार आहे, हे माझ्या कुळाचं कल्याण होऊ गड्या. तुकोबरायच्या भाषेत सांगू का, तुकोबराय सांगत असतील, तुकोबराय लय गोड प्रमाणानं सांगतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती, सदा त्यांचं कल्याण हो. आपलं बाबा असंच म्हणत असतील वरून. आज ते बाबा वरून पाहत असतील ना, बाबा नक्की म्हणत असतील, असा पुत्र जन्माला घातला गड्या. अख्खे पाहुणे बोलवले, असा मंडप टाकला, अशी रंगत आली कीर्तनाला, असं गोड त्यानं म्हटले जेवण घातलं मला. बाबाचं जेवण आता झालं असणार. आणि बाबाला आता दुसऱ्या योनीमध्ये जेव्हा प्रवेशाला पाठवणार आहे ना, जिथं प्रवेश मिळणार आहे, जिथं योनी मिळणार आहे ना, चांगली सद्गती कोणाला मिळते माहिती? ज्यांची लेकरं या भनबाबाच्या लेकरांसारखी असतात त्यांना मिळते. नाहीतर उगा माय बापाचं श्राद्ध केलं तिकडं कोणालाच माहीत नाही हट्ट्याला जेवला का, काय काय प्याला आणि काय काय राहिला नाही रे. असे श्राद्ध ना असे विधी करावे लागतात, तेव्हा पितर तृप्त होत असतात. म्हणून हा श्राद्ध विधीचा तेव्हापासून आलेली परंपरा आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आली. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. 2 चरणाचा भाव सांगत असताना माझ्याकडून जर काही चुकीचं झालं असेल, मला आज माये सांगायला टाईम नाही, बापही सांगायला टाईम नाही. फक्त एकच सांगेल, हे जर का आपल्याला टाळायचं असेल, यमापासून सुटका करायची असेल, आत्ता निवृत्तीनाथाची वारी येणार आहे. लई गोड आहे, लई लांब जायची काही गरज नाही, फार डोकं चालवायची काही गरज नाही. काय करायचं माहिती आहे, फक्त जायचं आणि त्या असणाऱ्या निवृत्तीनाथांच्या बाजूनं जी परिक्रमा मार्ग आहे, एवढी परिक्रमा जर आपल्याकडून घडली ना गड्या, त्याला फेरी म्हणतात, प्रदक्षिणा म्हणतात. एवढी जर ऋषी बाबा आपल्याकडून घडली तर यातून आपल्याला ते पुण्य मिळतं. तिथं स्नान केल्यानं ते पुण्य मिळतं. कोणतं? परत तो यमलोक आपल्याला मिळणार नाही, त्या यमलोकात जायची गरज नाही, येणं जाणं खुंटतं. एवढंच आपल्याला आजच्या अभंगामधून सांगायचं होतं, तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून ज्ञानेश्वर